अहिल्यानगर महापालिकेच्या मतदार यादीत घोटाळा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा आरोप। अहिल्यानगरच्या मतदार यादीत श्रीगोंद्यातील 4381 नावं। अधिवेशनासाठी निघालेल्या अनेक आमदारांची तिकीटं रद्द। इंडिगो विमान सेवेचा आमदारांना पण फटका। नागपूरला निघालेल्या अनेक आमदारांची तिकीटं रद्द। गोव्यातील पबमधील आगीच्या घटनेवर पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केलंय। मृतांच्या कुटुंबियांप्रती आपल्या संवेदना आहेत। जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करत सरकारकडून सर्वतोपरी मदतीचं ट्विट करत आश्वासन देण्यात आलंय। नागपूरसह विदर्भात थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता। नागपूरचे किमान तापमान 8.5 अंश सेल्सिअस। पुढील आठवड्यात पारा आणखी 2 अंश सेल्सिअसने घसरण्याची शक्यता। वर्ध्यात पारा घसरला। तापमान 11 अंशांवर। तापमानात सातत्याने घट होत असल्याने थंडीत आणखीन वाढ होण्याची शक्यता। थंडी वाढल्याने नागरिक घेत आहेत शेकोटीचा सहारा। हिंगोली जिल्हा परिषदेच्या शाळेला ग्रामस्थांनी ठोकलं टाळं। शिक्षकाची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक। नागपूर परिक्षेत्रीय स्पर्धा 2025 मध्ये वर्धा हॉकी आणि फुटबॉल संघ विजयी। भंडाऱ्यातील विजयाने दोन्ही संघांचा आत्मविश्वास वाढलाय। बचाव आणि गोल रक्षणातही उत्तम कामगिरी। जळगावमध्ये ट्रॅक्टर आणि ट्रकचा भीषण अपघात। जळगावच्या आहुजानगर स्टॉप जवळील घटना। शेकडो टन अद्रक रस्त्यावर विखुरले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।